नदी दोन तटातनं वाहिली तर समुद्राला जाईल, अस्ताव्यस्त कशी व्हायला तर समुद्राला कशी जाईल? कसंही खातो, काही खातो, कधीही झोपतो, आजार येणार ना. मग चहूबाजूने आजाराने घेरलं शरीराला, जीव चिंता करू लागला, प्राण सत्वहीन झाला आणि कुटुंबाबद्दल चिंता आहे. आता यांचं मागे कसं होईल, मी गेल्यावर यांचं कसं होईल, तू गेल्यावर काहीच होत नाही, चांगलं राहते, तू जा ना. ह्याला वाटते मी गेल्यावर कसं होईल, यांचं कसं होईल. बघा ती काळजी करते. प्रश्न कसा पडलाय, माझं काय होईल, आता मला मुक्ती मिळेल का नाही, यांचं कसं होईल. पुन्हा वाचून जग थांबलंय सांगा की मला. थांबलं नाही. कालकन्येनं आलिंगन दिलं, सगळी संपत्ती गेली, जो विषयामध्ये भुलला, विषयासक्त झाला, दीन झाला. आणि यामध्ये काय होतं, आमच्यातला विवेक जातो बर का. विवेक शक्ती नष्ट होते, काय चांगलं काय वाईट कळत नाही. आणि विवेक नष्ट झाल्यामुळे आमच्यात वैराग्य निर्माणच होत नाही बर का. वैराग्य कुठं निर्माण होतं, वैराग्य कुठं निर्माण होतं आपल्यात, एक स्मशानात गेल्यावर एक स्मशान वैराग्य निर्माण होतं. स्मशानापुरतं निर्माण झालेलं वैराग्य, त्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो. कुणाला तरी पोचवायला गेले की मग तिथला व्हिडिओ असतो म्हणून ते आपलं चालू असतं. काय खरं नाही हो प्रत्येकाचं. आता कुणाचा नंबर, मग काय खरं आयुष्यात, काय खरं आहे. सगळेजण सगळे संत होतात तर तो सांगायला चालू होते. एक 10-15 मिनिटं प्रत्येकाची त्याच ठरलेल्या गप्पा असतात. तिथून इकडे अलीकडे आलो, गाड्यावर चहा घेतला की संपला. आपल्या आपल्या संसारात आपण स्मशान वैराग्य आहे की नाही. खडखडीत वैराग्य कुठे आमच्याकडे. आता हे नकोच. जीवनाचा अंतिम ध्येय तर मृत्यू आहे म्हणून घर सोडून आतापर्यंत कोण गेलाय काय, कोणच गेला नाही. प्रत्येक जण संसाराला कंटाळलाय, प्रत्येक जण कंटाळलाय. कोणाला वाटते, नोकरी करणाऱ्याला वाटते काय बॉस बोलतोय असं, तिथं सुख नाही. मग घरी आल्यावर पोरं सारखे हे संपले ते संपले, आमका आणा तमका आणा. तू नको 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 झाले हो, कंटाळा आलाय. शेतातही काय पिकत नाही, पाऊस पडेना, असं झालं तसं झालं, महागाई. नको वाटतंय, नको वाटतंय म्हणतोय पण सोडून कोण जातोय का, गेलाय का. नकोच वाटतंय म्हणून सोडून कोण गेले का, सगळ्यालाच नको वाटतंय. नाही हो, खरंच नको वाटायला लागले. कुठंतरी जावं एकदा. प्रत्येक जण असं म्हणतो बरं का, खरंच कुठंतरी एकदा जावं. गेला का कोण, कोणच गेला नाही. पुन्हा चालूच आहे आमचं गाडग, तिथंच आहे बघा. बद्ध आहे आम्ही, जीव बद्ध आहे. आणि ऐश्वर्य आमचं लुटून गेलं, विषयामध्ये गुंतलो, संपत्ती गेली, सर्व नगर छिन्न विच्छिन्न झालं. म्हणजे काय झालं, नाक पडले, कान बाद झाले, गुडघे बाद झाले, पाठीला बाक आला, इथं गॅप पडला, मानेत गॅप आला, सगळं विच्छिन्न झाले, नगरे बाद झाले. आता बघा, मुलं नातू सेवक घरातले सगळे अनादर करू लागले. जोपर्यंत चांगला होता तेवढा माझा बाबा नाही का, पैसे 4 आणत होता, घर सगळं चालवत होता, स्वतःच्या पायावर चालत बोलत होता. आता धरणीवर पडला ना, मग सगळं मलमूत्र जागेवरच होऊ लागलं. कितीही प्रिय असला तरी तोंडाला फडकं लावतोच. आता नको वाटतं, आता म्हणत नाही पण वाट बघतात कधी एकदा जातोय, अनादर करतात. ज्या माणसाला मी माझं म्हणलो होतो, माझ्या जीवाचा जीवलग म्हणलो होतो, तो जेव्हा कोमात गेला त्यावेळेला सकाळी बघतो आहेच का, वाट बघताय. मग विचारताना सुद्धा विचारतात एखादी माणसं, अहो ते आमके आमके आहेत का, गेले आहेत का, आहेत. गाव वाट बघतो पण हा तसंच असतो. सगळेजण कंटाळलेले असतात, सगळ्याला वाटतं जावं, घरच्यांनाही वाटतं जावं, नको, अनादर करू लागले सगळे बरं का. आता काय खायला पाहिजे, हा हे खा, जास्त पचत नाही, घेऊ नका. काय डॉक्टरने सांगितले पथ्य, हा पथ्य, पथ्य सांगितलं. आता पथ्य एक शब्द फार गंमतशीर आहे बरं का. पथ्य म्हणजे काय, आपण पथ्य शब्द फार गंमतशीर आहोत. पथ्य म्हणजे शरीराला जे चालतंय ते सांगणं. आपण पथ्य हा शब्द उलटा घेतो, जे चालत नाही ते त्या अर्थाने घेतो आपण. हा मग असं आपण उलट घेतो. व्यवहारात पथ्य हा शब्द जात तसं नाही. ते खाऊ नका, आणि ते म्हातारा नेमकं नको तेच मागतं. तेलकट काय घसा बसतोय, सांगितलेलं डॉक्टरने हिला करायचं नसतं, म्हणजे डॉक्टर ओरडत. मग त्यात काहीतरी जरा निमित्त झालं कमी का, हा मी म्हणत होते काल घेऊ नका, सारखा चहा घेऊ नका, ते म्हातारे चहा मागताय. सांगितलं ना तुम्हाला चहा घेऊ, आता झाला त्रास. तिला मुळातच सुरू द्यायचं नसतो, सुरू होतं अनादर लागतो घरात बघा.
काय होतं? एवढं होऊन सुद्धा पत्नीमध्ये मुलामध्ये चित्त अडकले, ह्यांचं कसं होईल? सगळे दुस्वास करते, ती म्हणते ह्यांचं कसं होईल? बरं का, दुर्दशा झाली शरीराची आणि सोडण्याची इच्छा नाही तरी शरीर सोडावं लागते. कोणाला वाटतं मला मृत्यू यावा? किती जरी यातना झाल्या, कुणाला वाटतं? शेवटी डॉक्टर ते नुसतं तोंडाला अडकवतात आणि ते हालाय चालू राहतं, त्यांचं चालू असतं मीटर तिकडे. एवढं होऊन आता जाऊ दे म्हणत नाही, अजून काय उपयोग होते का बघा म्हणते, राहतंय का तेवढ्यात अजून? मृत्यू हे जीवनातलं अंतिम सत्य आहे, ते अंतिम सत्य आहे. प्रत्येकाला आपण पोचवायला जातोय, एक दिवशी आपणही खांद्यावर असेल असं आम्हाला वाटतच नाही. नाही वाटत. का वाटत नाही मला कळलं नाही. कधीही आम्ही असा गंभीर्याने विचार करणार नाही मला जायचं आहे म्हणून जर गंभीरपणे कोणी विचार करेल तो भागवत निश्चितपणे ऐकेल, चिंतन करेल, मला काहीतरी करायचं आहे, जीवनाचं सार्थक करायचं आहे, मला हरीचं नाम घ्यायचं आहे, भगवंताचं नाम माझ्या मुखात आलं पाहिजे, चिंतन करेल ना. मग बघा, दुःख झालं आणि मग प्रज्वार आक्रमण करू लागला, ताप आक्रमण करू लागला आणि जळत्या वृक्षाच्या ढुलीतून राहणारा साप जसा बाहेर येतो, वृक्ष पेटलाय, वृक्ष पेटल्यावर साप बाहेर येतो का नाही, तसं प्राण हळूहळू बाहेर. प्राण सहसा जात नाही हो, जाताना त्या माणसाला त्रास होतो बघा. जाताना माणसाला तुम्ही कधी बघितलंय का? जवळ बघितलं असेल, प्रत्येकाने बघितलंय, अनुभव घेतलाय. अटॅक येणं सुंदर, पटकन मोकळं होतं, ते छातीची घरघर चालू होते, ते फार अवस्था वाईट असते. त्या ढोलीतून साप म्हणजे प्राण बाहेर पडण्यासाठी ती तडफड होते, लवकर प्राण जात नाही, त्या जीवाला त्रास होत असतो. त्याच्याबरोबर बघणाऱ्याला सुद्धा वाटतं ना, त्याला बघणाऱ्याला तर काय वाटतं का, जीव त्रास होतोय त्याला, पैसे जातात ते जातात, घरातल्या माणसाला धड कुठं कामालाही जाता येत नाही आणि हाही सुटत नाही, तडफड जीवाची होत असते बरं का. आणि मोठ्या कष्टानं प्राण बाहेर पडतो, सगळं अंग शिथिल होतं बरं का, सगळी शक्ती नष्ट होते, एक एक इंद्रिय शिथिल होत जातं, पाय गार पडत जातात, एक अवयव थंड होत जातो, प्राण असा हळू निघत जातो. धनंजय नावाचा जो प्राण असतो तो शेवटी प्राण, आपला शरीर गेल्या सुद्धा धनंजय नावाचा प्राण शिल्लक असतो, म्हणून नाकात कापूस कोंबतात बघा. कशा करता? तो आत बाहेर करत असतो आणि ते आत बाहेर केले की शरीर आमचं फुगतो, फुगू नये म्हणून आपण केले म्हणतो, शरीर फुगतं ना पुन्हा, म्हणून तो त्याचा प्राण चालू असतो तो धनंजय, ते नाक असं आहे. मग सगळं संपलं आणि मग दुःखी होऊन तो प्राण रडू लागला. घरामध्ये, मुलामध्ये, बायकामध्ये, सगळ्यामध्ये चित्त आसक्त झाले. मी आणि माझे ऐसे विसरले जायचे अंतःकरण, तो जाण संन्यासी निरंतर पाहता. ठीक आहे, हे माझं आहे, हे घर माझं आहे, ही मुलं माझी आहेत, हा देह माझा आहे. या आसक्तीत बदल्यामुळे काय झालं, तो बुद्धीनं झालाय बरं का. स्त्रीच्या प्रेमात तो अडकलाय आणि वियोग होण्याची वेळ आली, आता सुटण्याची वेळ आली. कुणापासून वियोग आहे? मुलीपासून, पुत्रापासून, नातवंडापासून. नात सुना आहेत, जावई आहेत, नोकर चाकर आहेत, घर आहे, सगळ्यांना आता मी सोडून जाणार. वाईट वाटते, जाताना सुद्धा वाईट वाटते. बघा आसक्ती कशी आहे. एवढं होऊन सुद्धा आसक्ती संपली नाही, नाही का? आसक्ती कुठे संपली? म्हणून मग काय, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, म्हणून अनासक्तीचं शस्त्र आपल्या हातात आलं पाहिजे. येत नाही, अजूनही तडफड वाटते. अरे म्हणले माझी पत्नी आता एकटी राहील, तिचा उदरनिर्वाह कसा होईल विचार चालू आहे. माझ्या पाठीमागे यांचं कसं होईल, मुलाबाळाची चिंता आहे. मी जेवल्याशिवाय अगोदर ती जेवत नव्हती ना, याला आठवते तरुणपणात. आता ताट ढकलून देते ही कुठं सांगते, पहिलं कसं चाललं होतं ती सांगते.
जीवाची अवस्था काय आहे? पहिले दिवस आठवते, आता तोंडाला फडकला हे सांगत नाही. सगळेजण लांब लांब चालले, ही कुठं सांगतोय? बघा, मी आंघोळ केल्याशिवाय आंघोळ करत नव्हती, मला टॉवेल आणून देत होती, मला साबण आणून देत होती, आंघोळ घालत होती. आता कोण आंघोळ? ते सगळं जागीर झालेलं कोण तर मोठा श्रीमंत असतो, घरात नोकर चाकून होती, घाण काढण्याला कोण जवळ जात जात नाही कोणी जवळ. आता या घराचा व्यवहार कसा चालला? कोण पडले बघा. हे केवळ माझ्यावर अवलंबून आहेत. पुत्र माझ्यावर अवलंबून आहे, कन्या माझ्यावर अवलंबून आहे, पत्नी माझ्यावर अवलंबून आहे. अरे समुद्रामध्ये नाव फुटावी, त्या जीवांचं कसं होईल? तसं मी म्हटले, मी नाव आहे, मी गेल्यावर ह्यांचं कसं होईल? शोक करतोय जीव, बर का. आणि भय तिथं आलं. रूपक लक्षात आलं का? तिथं भय आलं. पशुप्रमाणे त्याला बांधला आणि यवन लोकाला नेला. यवन म्हणजे मगाशी काय सांगितलं? रोग. यवन हा शब्द वेगळ्या अर्थाने घ्यायचा असतो. यवन इतिहासामध्ये सुरुवातीला यवन कुणाला म्हटलं होतं? सुरुवातीला ग्रीकाला आपण यवन म्हणत होतो. अगोदर ग्रीक आहे यवन, हा पुन्हा नंतर. आणि आता हित यवन हा शब्द रोग या अर्थाने आहे. हे शब्द समजून घ्यायचा पहिल्यांदा आपण. तर रोग आले, भय आलं, नगरी सगळी छिन्न विछिन्न झाली आणि अविज्ञात मित्राची आठवण झाली. अविज्ञात मित्र आपला सखा कोण सांगितला? परमात्मा, नाही का? त्याची आठवण आली. आतापर्यंत सगळं आयुष्यात त्याची कधीच आठवण आली नव्हती आम्हाला. दहाव्यावर जेवताना कधी आठवला नव्हता, सत्कार समारंभ पाहुण्याला वेळा निघताना कधीच आठवला नव्हता. आता ते आठवायला लागला आम्हाला, बरं का. आणि मग त्या राजानं काय केलं? ज्या पशुला ह्यानं बळी दिलं होतं, आतापर्यंत आपल्या आयुष्याची कुकर्म घडली त्याची आठवण येते माणसाला, बघा. आठवण आली आणि आनंदही त्याला यातना दिलेत त्या जीवाला, ते आपल्याला भोगायचे. आणि ते सगळ्याला तोडायला आलेत कुऱ्हाडीनं. विवेक नव्हता, त्यामुळे आमच्या जीवनात अंधार आहे, विवेक नसल्यामुळे. स्त्रीच्या आसक्तीने आमची दुर्दशा झाली. अंतिसमय सुद्धा विचार स्त्रीचाच आहे. जीवनाच्या अंती सुद्धा विचार स्त्रीचा असल्यामुळं मृत्यूच्या समयी ज्याचं चिंतन करतो तोच जन्म प्राप्त होतो, हा सिद्धांत आहे. सिद्धांत काय? जड भरतानं हरणाचं स्मरण केलं, ठीक आहे, जड भरतानं हरणाचं स्मरण केलं म्हणून तो हरिण जन्माला गेला. आता कृष्ण भगवंताचं स्मरण केलं तर आम्ही त्याच्या लोकांना जाऊच, पण इथं तर आम्ही स्त्रीचं चिंतन अजूनही असेल तर स्त्री जन्म प्राप्त होणार ना. ज्याचं चिंतन आहे त्याचं जन्म प्राप्त होतो. आणि मग हा पुरंजन म्हणजे हा देह, स्त्रीचं चिंतन असतं, सतत स्त्रियेचं चिंतन. ध्यायतो विषय कुसा संगस्तेषु उपजायते, संगा संजाय जायते मी कामा, कामात विजायते क्रोधा. प्रत्यक्षात विषय नसला आणि त्याचं चिंतन जर आम्ही त्या विषयाचं करत असलो तरी ते तितकंच बदलाला कारणीभूत होतं. नुसतं चिंतन केलं मनात तर त्या पुरंजनाला काय झालं, त्या देहाला काय झालं? स्त्रीचा विचार केला आणि हा राजा विदर्भ राजाच्या घरी सुंदर कन्येच्या रूपाने जन्माला आला. पुन्हा कन्या झाला. स्त्रीचं चिंतन केलं, स्त्रीच्या जन्माला गेला, बघा. आणि पुढं मलय ध्वजाला तिच्यापासून एक श्याम लोचना ही कन्या झाली. पुन्हा पुढच्या जन्मात पुन्हा तिला हे चक्र चालू आहे. पुनरपी जन्म, पुन्हा चालू आहे ना. जन्मायचं, मरायचं, पुन्हा भोग घ्यायचे, पुन्हा कर्म करायचं, झालेल्या कर्माचं फळ भोगायचं, पुन्हा. हा, मेलो का? कशा करता मेलो? जन्मलो म्हणून. जन्मलो का? मेलो म्हणून. चालूच आहे आपलं जन्म मृत्यूची नोंद. श्यामलोचना झाली आणि तिच्यापासून पुन्हा 7 पुत्र झाली. ही चालूच आहे बघा, हे चक्र चालू आहे. त्या गाडीचा चाकाचा आरा वरून खाली जातो पुन्हा खालून वरच येतो ना, सतत चालू आहे ते.
गाहण्याला बैल असतो, त्या गाहण्याभोवती बैल फिरतो. बैलाला माहित असतं का आता आपण कुठून प्रवास कुठपर्यंत आला, ते तिथंच फिरत असतं सारखंच. त्याला अंतच नाही, कुठं गेलो ध्येय काहीच नाही, तिथल्या तिथंच फिरायचं. आणि बघा अनेक पुत्र झाले, वंशज मन्वंतराचा शेवटचा पर्यंतचा त्याचा पुत्र झाला. पुढे द्रविड देशात त्यानं 7 राजे झाले त्यांची. मलय ध्वजाच्या व्रतस्थ पहिल्या कन्येबरोबर अगस्त्य ऋषीचा विवाह झाला. तिच्यापासून दृढच्युत नावाचा पुत्र आणि दृढच्युतापासून इद्म वाव हा झाला. त्या पुत्राने वाटणी करून मलय ध्वज याने श्रीकृष्णाची आराधना केली आणि तो मलय पर्वतावर निघून गेला. बर का, चंद्रिका ज्याप्रमाणे चंद्राच्या पाठोपाठ जाते, चंद्र तिथे चंद्रिका, संत तिथे विवेका असणे केली. घर पुत्र सर्व भोगाचा त्याग करून पांड्य नरेशाच्या पाठोपाठ गेली. कोण? ही वैदर्भी. चंद्रवसा, ताम्रपर्णी आणि वटोदका ही 3 नद्या आहेत. त्या रोज पवित्र स्नान करून शरीर आणि अंतःकरण ती पवित्र करते. तिथं काय खाते ती? कंदमुळं, बी, फळं, फुलं, गवत सगळं आहे तिथं. आणि तप करून ती काय काय कृषीवर आली. काय ती वर्णन असं आहे, प्रत्येकाचं कर्म निराळं आहे, प्रत्येक जीवाचं कर्म निराळं आहे. कर्मानुसार बुद्धी प्राप्त होते. काहींची कर्म सकाम असतील, काहींची निष्काम असतील. आणि मग कुणी व्रत करतंय, कोणी गृहस्थाश्रमात अडकले. गृहस्थाश्रम वाईट नव्हे बरं का, म्हणजे जे नावं ठेवली जातात संसाराला, गृहस्थाश्रम वाईट नव्हे. अरे जर सगळे संन्यासाला गेले, संन्यास श्रेष्ठ आहे म्हणून, संन्यासाला जरी झाला संन्यासी, मध्यान्नासी तोंडवासी, 12 वाजले की भूक लागतेच की. आणि या संन्यासाला भाकरी कोण घालतं? गृहस्थीच घालतात. आपल्या दारात येतात ना संन्यासी, सगळ्यांनी जर संन्यासी करतो त्यांना भाकरी कोण घालायचं? म्हणून गृहस्थाश्रम सुद्धा श्रेष्ठ आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण सोडून द्या. जगद्गुरु तुकोबांनी संसार केला नाही काय? एकनाथ महाराजांनी काय संसार केला नाही काय? रोज पुरणपोळीचं जेवण असायचं नाथांच्या घरी. उत्तम संसार केला, उत्तम संसार केला. आणि घरामध्ये राहून सुद्धा वैराग्य धारण करता येतं. संसार करणं म्हणजे वाईट नाही, फक्त काय करा त्यात अनासक्त राहा. आसक्त राहू नका. आसक्त न राहता संसार करा. संसार उत्तमच आहे, संसार वाईट नाही. आणि मला असं वाटतं संसार जर वाईट असेल तर परमार्थातले सिद्धांत सिद्ध करण्याकरता दृष्टांत कुठनं येतात? दृष्टांत पुरवतो तो संसारच असतो. संसाराला माहित नाही का दृष्टांत मीच देतोय, पण हे दृष्टांत दिल्यानंतर जेवढा सिद्धांत सिद्ध होतो तेवढा अंत माझाच होणार आहे. संसार संपणार आहे ना, स्वतःचा त्याग करायला सुद्धा समर्थ आहे. तितका संसार वाईट नाही. बघण्याची भूमिका आपली पाहिजे त्याच्याकडे. बघा, आणि मग काय झालं? आणि भगवान वासुदेवामध्ये अत्यंतिक प्रेम निर्माण झालं. शरीराचे भान राहिलं नाही. राजा गुरुस्वरूप साक्षात भगवान श्रीहरीने उपदेश केला. अंतःकरणात सर्व बाजूने स्फुरण आलं. अंतःकरणाच्या वृत्तीला, अंतःकरण एक वृत्ती आहे. स्वप्नावस्थेमध्ये देहादी सर्व उपाधी व्याप्त आहेत, पण त्यापासून मी वेगळा आहे. आणि मग उदासीन झाला. जागृती अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था, याच्यापासून मी वेगळा आहे. स्वप्नातून जाग झाल्यावर स्वप्न कळलं ना, तसं जागृतीमध्ये सुद्धा जागृती ही पण एक स्वप्नच आहे. हे आम्हाला कळलं. हेही खोट आहे, हाही भ्रमच आहे, हे कळलं. आणि अभिन्न रूपाने आत्म्यामध्ये स्थित झाला, शांत झाला. हा वैदर्भी राजा सगळ्या भोगांचा त्याग केला
आणि मलयध्वज, आपला पती मलयध्वज यांची सेवा करत होता. वल्कर धारण केली, व्रत केले, उपवास केले, शरीर पुरुष झालं. डोक्यावरील केसाचा गुंता झाला, त्याला गाठी पडल्या होत्या. पतीजवळ ज्वाळा नसलेल्या अग्नीप्रमाणे ती शांत होती. तिच्या पतीचं प्राणोत्क्रमण झालं होतं ना, मेली होती, पती मेला होता. पती मेलाय तिला माहित नाही, नेहमीप्रमाणे ती सेवा करते. आणि लक्षात आलं पाय थंड पडले, तो उष्णता नाही पाया. आणि मग ती हरणीसारखी व्याकुळ झाली आणि ती जोर जोराने रडू लागली, राजर्षी उठा उठा, सगळे लुटारू आलेत, अधर्मक आलेत, उठा, रक्षण करा. ती आपला शोक करतेय, आसव गाळतेय. लाकडाची चिता रचली आणि शेव ठेवलं आणि पेटवून दिलं आणि सती जाण्याचा निश्चय केला वैदर्भीनं. आणि पूर्वीचा तिचा जो मित्र होता आत्मज्ञानी ब्राह्मण, तुला तो समजावू लागलाय. ब्राह्मण म्हणतोय, का त्वम कास्यासी को वायम शयानो यस्य शोषसी जानासी किम सखाय मा यनाग्रे विचचरतः. तू कोण आहेस? कुणाची मुलगी आहेस? कुणा करता शोक करतेस? हा विरह कशा करताय? सखे, कधी काळी मी तुझा अविज्ञान नावाचा सखा होतो बर का. तुला तिची आठवण नाही, आठवण नाही. मला सोडून तू पृथ्वीवर भोग भोगण्यासाठी आलीस. आर्य, पूर्वी तू आणि मी एकमेकाचे मित्र होतो आणि आपलं निवासस्थान काय? हंस. हजारो वर्षपर्यंत आपण दोघे एकत्र होतो, जीव आणि ब्रह्म. ठीक आहे, ते असं एक चित्र काढलं जातं. एक पक्षी फळ खातोय आणि दुसरा त्याच्याकडे बघतोय. आपण ते भगवद्गीतेमध्ये कुठतरी आपण चित्र असं बघितलं असेल की एक बघतोय त्याच्याकडे आणि दुसरा फळ खातोय. जो फळ खाणार आहे तो जीव आहे आणि बघतोय तो साक्षी तत्वानी ब्रह्म आहे. तो बघतोय कर्माची फळ जीव कसा बघतोय. तसं जीव ब्रह्म निराळा नाहीच. कालच मी तुम्हाला बोललो, जीव ब्रह्म होतो नव्हे, जीव ब्रह्मच आहे. अज्ञानाने आम्हाला तो जीव वाटला, आपण एकत्रच होतो म्हणले. पण काय झालं? विषय भोगाच्या इच्छेने मला तू सोडून दिलंस. मग इथं काय काय आलं ते सांगितलं, तेच वर्णन आहे पुन्हा शरीराचं सगळं. इंद्रियाचे 5 विषय आहेत, 5 बगीचे आहेत, 9 इंद्रिय छिद्र आहेत, त्याचे दरवाजे आहेत, त्याची तट कुठली, मन इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, हे सगळं सांगितलंय. पुन्हा 5 कर्मेंद्रिय, त्याचा बाजार, पंचमहाभूत आणि कधीही क्षीण न होणारी उपादान कारण आहे. बुद्धिशक्ती तिची स्वामिनी आहे. हे राजा, त्या नगरीतला स्वामिनीच्या फंदात तू पडलायस, स्त्रीच्या फंदात तू पडला आणि स्वतःच्या स्वरूपाला विसरलास. मूळ कोण आहे ते रूप आहे, दिसतंय ते रूप आहे आणि मूळ आहे ते स्वरूप आहे आपलं. आपण स्वरूपाला विसरलोय. तुझी दुर्दशा व्हायला कारण काय? मी कोण आहे यालाच विसरलोय ना आपण. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हेच विसरलोय आपण. ते आपल्या डोक्यात आलं पाहिजे.